विषारी दारू मृत्यू प्रकरणी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप जे आहेत आता दापोडी पोलीस स्थानकात आलेले आहेत। सर काय सांगाल, 8-7 जणांचा मृत्यू झाला आहे, 3 जण गंभीर जखमी आहेत, काय वाटतं या घटनेकडे बघून? बिहारसारखी परिस्थिती पिंपरी चिंचवडमध्ये होऊ लागलेली आहे। खरं तर ही खूप दुर्दैवी घटना आहे आणि जेव्हा आम्हाला कळलं रात्री, तर रात्रीपासून आम्ही प्रशासनाला पाठीमागे लागून प्रशासनाने पोलीस डिपार्टमेंटनी जवळपास 8 लोकांना अटक पण केलेली आहे आणि जे असे विषारी दारू विकत होते त्यांच्यावर छापे टाकलेले आहेत आणि अशा पद्धतीने यापुढेही घटना घडू नये याच्यासाठी आम्ही सगळेजण इथे लोकप्रतिनिधी माननीय उपायुक्त यांना भेटायला आलो होतो आणि त्यांना आम्ही तशा इन्स्ट्रक्शन पण दिल्या। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री ह्याच्यात जातीने लक्ष घालून आहेत। सकाळी त्यांनी स्वतः CP साहेबांना आम्हालाही फोन करून विचारणा केली, आम्ही त्यांना माहिती दिली आणि खरं तर दुर्दैवी घटना आहे आणि अशा घटना घडूच नये याच्यासाठी प्रशासन आणि आम्ही त्याची काळजी घेत आहोत। गंभीर घटना म्हणजे एक अशी आहे की दापोडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी जे पोलीस निरीक्षक असतील किंवा अन्य, काल दुपारपर्यंत त्यांना ही घटना माहीत नव्हती। काल दुपारचं सोडून द्या, मात्र याच्या आधी अनेक वर्ष आलं त्या ठिकाणी दारूचे गुत्ते चालू आहेत। दापोडी पोलीस स्टेशन अर्थपूर्ण दुर्लक्ष करतं असं वाटतंय का? नाही, असं नाही आहे, कारण आपण जर पाहिलं तर इथं म्हणजे असं बाहेरनं माल येतो आहे। कारण काल जे काही लोक ट्रेस केली आणि ज्यांना अटक केली तर ते उरुळी कांचनला त्याचं उत्पादन होतं। उरुळी कांचनवरनं ते हडपसरमध्ये विक्री झालं, हडपसरमधनं खडकी आणि खडकीतनं हिता असं त्यांची लिंक आणि ही चेन हे आमच्या प्रशासनाने उघडकीस आणली आणि त्याप्रमाणे कारवाई पण केलेली। प्रशासनाने 8 जणांचा मृत्यू झाल्यानंतर उघडकीस आणली, त्याच्या आधी आणले असते तर जीव तरी वाचले असते ना सगळ्यांचे। याच्या अगोदर पण आम्ही प्रिव्हेन्शन कारवाई केलेल्या आहेत। जर तुम्ही मागचे रेकॉर्ड जर पाहिले असेल तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेळोवेळी जेव्हा अशा गोष्टी समजल्या तेव्हा ह्या गोष्टींवर कारवाई केलेली आहे आणि संबंधित जे काही आरोपी आहेत त्यांना अटक पण झालेली आहे, त्यांना शिक्षा पण झालेली आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।